नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे कथा एका जन्माची आणि या कथेचे लेखक आहेत संजय कांबळे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. काय हा वेडेपणा, या टोपल्या घेऊन आम्ही शहरात जायचं का? अविनाश रागातच म्हणाला. तसे त्याचे सासरे केविलवाण्या स्वरात बोलू लागले. जावई बापू, ही आपली परंपरा आहे. पोर सासरी निघाली की तिला शिदोरी द्यावी लागते. या तुम्हासनी हे समज बाजारात विकतही घेता येतंय, पर तिच्या आईनं आणि बहिणीबाळींनी रात्रीला जागरण करून बनविली या, नाही म्हणू नका. सासऱ्यांचे शब्द ऐकताच अविनाश बाहेर जाऊन आपल्या आलिशान मोटारीत बसला. प्रियानेही आपल्या आई वडिलांच्या पायाला स्पर्श करत गळ्यात पडून थोडं मन हलकं केलं आणि मोटारीत जाऊन बसली. आज ती सासरी निघाली होती. डोंगराळ भाग असलेलं प्रियाचं माहेर एक छोटंसं खेडं असलं तरी तिच्या वडिलांना मोठा मानसन्मान होता. शिक्षण पूर्ण झालं आणि चांगलं स्थळ चालून आलं. अविनाश तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठा होता, पण घर, गाडी, बंगला, खूप मोठे लोक म्हणून मोठ्या आनंदाने तिचं लग्न लावून दिलं. जून महिन्यातील मृग नक्षत्राचे ढग पावसाच्या सहस्रधारांचा वर्षाव करत होते. डोंगरदऱ्यातून खळखळणारे छोटे छोटे झरे, हिरवीगार वनराई, दाट उंच उंच झाडे, त्यातच डोंगरावर उतरलेला एखादा पांढरा शुभ्र मेघ वाऱ्याच्या संत झोक्यासोबत हळूहळू पुढे सरकायचा. त्या धोक्यातून वाट काढत त्यांची मोटार खाली उताराला आली. तसे एखाद्या तुडुंब भरून वाहणाऱ्या ओढ्याजवळ उभ्या बाभळीच्या काटेरी झाडावर वाऱ्याच्या झोक्यासोबत हेलकावे घेणारे पक्ष्यांची गवताच्या काड्या विणून तयार केलेली छोटी छोटी फिकट पिवळ्या रंगांची घरटी आणि त्यातूनच आपले भिजलेले पंख झाडून पुन्हा भरारी घेणारी रंगीबिरंगी पक्षी. आपल्या माहेरचा नेहमी डोळ्यासमोरचा हा निसर्ग आज तिच्यासाठी परका झाला होता. माहेरच्या या आठवणी मनात साठवत तिचा प्रवास सुरू झाला. शहरात पोहोचले तेव्हा रात्र पडू लागली होती, पण पावसाचा जोर कायम होता. गजबजलेल्या शहरातून त्यांची गाडी पुढे जात होती. तशी प्रिया उंच उंच इमारती पाहत मनातून उमलून जायची. थोड्या वेळात त्यांची गाडी शहराच्या गर्दीपासून थोडं दूर काही अंतरावर असलेल्या एका आलिशान बंगल्याजवळ येऊन थांबली. तसे एका वयस्कर माणसाने त्यांच्या बंगल्याचे गेट उघडले. बंगला खूपच मोठा होता. भव्य आलिशान असे बंगल्याचे रूप न्याहाळत ती गाडीतून खाली उतरली. तोच बंगल्याच्या वरील एका खिडकीतून कोणीतरी पडदा किंचितसा बाजूला करून किलकिल्या नजरेने पाहत असल्याचं दिसलं. त्यांच्याकडे पाहून थोडी हसली आणि अविनाशच्या मागे चालू लागली. अविनाशनं दरवाजाचे लॉक उघडायला किल्ली काढली तशी प्रिया दचकली. तिच्या मनात एक विचार चमकून गेला. बाहेर तर कुलूप लावले आहे, मग आज खिडकीतून कोण पाहत होतं? पण त्याकडे दुर्लक्ष करत ती आत आली. बंगला आतून खूप प्रशस्त होता. जिन्याच्या पायऱ्या चढत अविनाश बोलू लागला. तू थकली असशील, फ्रेश हो, मी थोडं बाहेर जाऊन येतो, मग जेवायला बाहेरच जाऊ. तिला बेडरूम दाखवून अविनाश बाहेर पडला. साहित्य तसंच ठेवून ती बेडवर तशीच आडवी झाली. प्रवासाचा खूप थकवा आला होता. डोळे बंद करताच थोडी दचकून उठली आणि पुन्हा तोच विचार मनात आला. कोण उभं होतं त्या खिडकीत? आपली मान वळवून डावीकडे पाहिलं तर खिडकीवर लावलेला पडदा हलक्या हवेने बाजूला व्हायचा आणि त्यातून बाहेर कोसळणाऱ्या पावसासोबत वाऱ्याने झोके घेणारी त्यांच्या बागेतील नारळीची झाडे दिसली. तशी ती उठली आणि खिडकीजवळ जात पडदा बाजूला करत खिडकीवरील काचेचा दरवाजा किंचित उघडून बाहेर पाहू लागली. दूरवर रस्त्याच्या दुतर्फा खांबावरील दिवे, त्यांच्या प्रकाशात बरसणाऱ्या पावसाच्या धारा दिसत होत्या. वाऱ्याच्या झोक्याबरोबरच पावसाचे थेंब आत शिरताच तिने खिडकी बंद केली आणि मागे फिरली.
आणि दचकून जागेवरच उभी राहिली. मनात तोच विचार आला आणि मागे पाहिलं, ही तीच खिडकी होती जिच्यामधून तिला मगाशी कोणीतरी पाहत असल्याचं दिसलं. तशीच ती पुन्हा त्या खिडकीजवळ गेली आणि खाली पाहू लागली. तोच तिला बंगल्याच्या डाव्या बाजूला अंधुक उजेडात एक छोटं नारळाचं झाड दिसलं. त्याखाली कसली तरी हालचाल जाणवत होती. प्रिया थोडं निरखून पाहू लागली. तशी त्या झाडाखाली कोणीतरी आहे आणि ते एका हाताने झाडाला धरून गोल गोल फिरत असल्याचंही दिसलं. तिला थोडं विचित्रच वाटलं, म्हणून ते पाहण्यासाठी आपल्या रूममधून खाली आली. बाहेर येत तिनं वॉचमनला हाक दिली. वॉचमन काका. बंगल्याच्या आवारात वॉचमनला राहण्यासाठी बांधून दिलेल्या छोट्या घरातून हातात छत्री आणि टॉर्च घेऊन वॉचमन काका धावतच आले. बोला मालकीनबाई. तशी प्रिया म्हणाली, त्या नारळीच्या झाडाखाली कोणीतरी आहे, जरा बघाल का? तसे ते आपल्या हातातील टॉर्चचा प्रकाश पाडत पाहू लागले. प्रिया बंगल्याच्या पायरीवरच उभी राहून पाहत होती. वॉचमनने सगळीकडे पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. ती तशीच आत आली आणि आपल्या रूममध्ये गेली. बाहेर जेवायला जायचं होतं, त्यामुळे शॉवर घेतला आणि तयार होऊन अविनाशची वाट पाहू लागली. तिला वाचनाची आवड असल्याने सोबत आणलेली काही गोष्टींची पुस्तके काढून त्यातलं एक वाचत ती बेडवर आडवी झाली. आपले पाय बेडवरून खाली सोडून तिचं वाचन सुरू होतं. पण वाचता वाचता कधी तिला झोप लागली हे समजलंच नाही. इतक्यात आपल्या पायाच्या तळव्यावर कोणाचा तरी हलका स्पर्श होत असल्यासारखं वाटू लागलं. तिला हलकी जाग आली, पण डोळ्यावर झापड होतीच. पुन्हा ती तशी झोपू लागली. तोच कोणीतरी आपलं बोट पायाच्या तळव्यावर हळूच ओढत असल्याने ती अचानक जागी झाली. झटकन आपले पाय वर घेऊन बसली. वर घड्याळात पाहिलं तर 1:30 वाजला होता. कसला तरी भास असेल अशी समजूत काढली. अविनाश अजूनही आला नव्हता. दिवसभर पोटात अन्नाचा कणही नव्हता, त्यामुळे तिला भूक लागली होती. अविनाशला फोन केला, पण तो उचलत नव्हता. शेवटी आईनं बांधून दिलेली भाजी भाकरी खाऊन घोटभर पाणी प्यायली आणि पुस्तक घेऊन पुन्हा वाचत बसली. तोच अविनाशच्या गाडीचा आवाज आला. तिनं खिडकीतून पाहिलं तर अविनाशसोबत अजून एक माणूस होता. प्रियाने आपले केस नीट केले आणि एका हातात मोबाईल घेत दुसऱ्या हाताने आपला पदर सावरत खाली आली. ती खाली येईपर्यंत 2 वेळा बेल वाजली. गडबडीत तिनं दरवाजा उघडला. तसा पडत झडत अविनाश आत आला. तो खूप प्यायला होता. तो पडणार तोच प्रियाने त्याला सावरलं. ती काही विचारणार तेवढ्यात सोबत आलेली व्यक्ती म्हणाली, मालकीनबाई, मी तुमचा ड्रायव्हर बबन. त्यांना अशा अवस्थेत गाडी चालवता येणार नाही, त्यामुळे साहेबांनीच मला फोन करून बोलावून घेतलं होतं. एवढे बोलून ड्रायव्हरने तिच्या हातात गाडीची चावी दिली आणि निघून गेला. हातातील मोबाईल सोफ्यावर ठेवून अविनाशला पकडून ती आपल्या बेडरूममध्ये नेऊन बेडवर बसवले. पण तो तिथंच आडवा होत झोपी गेला. त्यानं दारू पिलेली पाहून प्रियाला भयंकर संताप आला. तिला झोप येत नव्हती, म्हणून पुन्हा ती पुस्तक वाचत बेडवरच बसली. वाचता वाचता तिला झोप लागते न लागते तोच परत तिच्या पायाच्या तळव्यावरून बोट फिरवल्यासारखा स्पर्शाने ती झटकन जागी झाली आणि आपले पाय जवळ ओढून आजूबाजूला पाहू लागली. या घरात आल्यापासून तिला एकच भास होत आहे, कदाचित आपल्या बेडखाली कोणीतरी लपून बसलं असेल. या जाणीवेने ती आणखी घाबरली. थोडा वेळ तशीच बसून काही चाहूल येते का पाहिलं, पण सर्व काही शांत होतं. मग तिनं स्वतः बेडखाली काही आहे काही पाहण्याचं ठरवलं, पण खाली उतरण्याचं धाडसही होत नव्हतं. म्हणून आपले केस वर बांधून बेडवर पालती झाली. खाली पाहण्यासाठी हळूहळू पुढे सरकू लागली. तसे तिच्या काळजाचे ठोके वाढत होते. तिची नजर बेडखाली फिरत होती. खाली काहीच नव्हते, पण दुसऱ्या क्षणात लाईट्स गेल्या. तशी ती घाबरली आणि कोणतीही हालचाल न करता बेडवर शांत पडून राहिली.
दूरवरून किंचितसा प्रकाश खिडकीमधून येत होता. टॉर्च लावण्यासाठी मोबाईल शोधू लागली. तसं तिच्या लक्षात आलं की मगाशी अविनाशला वर आणताना मोबाईल खाली हॉलमध्येच राहिला. तशी हतबल होऊन ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. काही वेळ एक नीरव शांतता होती, पण ती जास्त वेळ नाही राहिली. आपल्या रूममध्ये कसला तरी आवाज येत असल्याचं प्रियाला जाणवलं. श्वास रोखून प्रिया तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. कोणीतरी आपल्या रूममधील फरशीवर कणत कणत डोकं आपटत असल्यासारखं वाटू लागलं. प्रियाला हे थोडं विचित्रच वाटू लागलं. तोच कोणीतरी रांगत सरपटत फिरत असल्याचंही जाणवू लागलं. ती चाहूल तिच्या बेड खालूनच येत होती, अगदी तिच्या जवळ. या आवाजाने तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. भीतीने तिला घाम फुटला होता. तिच्या रूममध्ये भयान काळोखात, नीरव शांततेत कोणीतरी असह्य वेदनेनं कणत रांगत सरपटत फिरत होतं. हे विचित्र चाहूल तिला प्रत्येक क्षणाला जाणवत होती. आणि हे काय असेल या विचाराने भयभीत होऊन तिचा प्राण कंठाशी आला होता. तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि अविनाशचा हात पकडून थरथर कापू लागली. हवेत गारवा असला तरीही भीतीने तिला घाम फुटला होता. इतक्यात तिला जाणवलं की कोणीतरी आपल्या बेडवर चढण्याचा प्रयत्न करतंय. आता मात्र हे तिच्या सहनशक्ती पलीकडचं होतं. भीतीने काळजाचे वाढणारे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. जोरात ओरडावं असं वाटलं, पण दुसऱ्या क्षणाला आपल्या एका हाताने आपलं तोंड दाबून धरलं. पण भीतीने तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. प्रिया आता भीतीने थरथर कापत होती. थोडं धाडस करून तिनं आपले डोळे किंचित उघडून पाहू लागले. तसं खिडकीतून आत येणाऱ्या छोट्या प्रकाशात तिला आपल्या बेडवर एक बुटकी काळी आकृती दिसली. आपल्या लालसर किलकिल्या नजरेने ती आकृती एकटक प्रियाकडे पाहत होती. हे भीषण दृश्य पाहून तिच्या अंगावर सर्रकन काटा येऊ लागला आणि दुसऱ्या क्षणाला त्या आकृतीच्या मागून आणखी एक पांढरट आकृती सरकत बाजूला झाली. आता मात्र तिची सहनशक्ती संपली. आपल्या दोन्ही मुठी करकचून आवळून ती जोराने किंचाळणार तोच लाईट्स आल्या आणि त्या भयानक आकृत्या कुठेतरी नाहीशा झाल्या. मगापासून सुरू असलेला थरार, तो विचित्र आवाज, सर्व काही शांत झालं होतं. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 3 वाजून गेले होते. प्रियांका अजूनही थरथरतच होती. भयभीत नजरेने ती आजूबाजूला पाहत होती. इतक्यात तिची नजर बेडरूमच्या दरवाजावर गेली. दरवाजाच्या खालच्या फटीतून पलीकडे कोणीतरी उभं आहे आणि हळूहळू दूर जात असल्याचं जाणवलं. मगापासून सुरू असलेला खेळ थांबला असला तरी प्रियाचं काळीज अजूनही जोरजोरात धडधडत होतं. ही रात्र कधी संपेल असं तिला वाटत होतं. पहाटे कधी झोप लागली ते समजलंच नाही. तिला सकाळी जाग आली तेव्हा अविनाश आवरून ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. रात्री घडलेला प्रकार अविनाशला सांगावा असं वाटलं, पण त्याच्या तापट स्वभावामुळे ती काही न बोलता उठली आणि फ्रेश व्हायला गेली. तोच बाहेरून अविनाशचा आवाज आला, मला उशीर होतोय, मी निघतो, बाहेरच जेवण करेन. एवढं बोलून तो निघून गेला. फ्रेश होऊन तिनं आपल्या आईला फोन केला. फोन तिच्या बहिणीनं उचलला. हॅलो ताई, कशी आहेस? वैशू, आईकडे फोन दे. प्रियाचा आवाज खूप जड वाटत होता. वैशालीने पण लगेच आईकडे फोन दिला. तसं प्रियानं रात्री घडलेला भयानक प्रकार सांगितला. ती खूपच घाबरली होती. बोलता बोलता तिच्या अंगावर शहारा यायचा. तिचं बोलणं ऐकून आई लगेच गावातील देवळात गेली. देवळातील पुजाऱ्याने सारं ऐकलं आणि गंभीर मुद्रेनं देवीच्या पायाला स्पर्श करून अंगाऱ्याची पुडी आणि लाल धागा देत म्हणाले, पोरी, ज्या घरात तू मुलगी दिलीस त्या घरावर मृत्यूची काळी सावली दिसते. हे लवकरात लवकर तुझ्या पोरीला दे आणि सावध राहायला सांग. आता आईच तिचं रक्षण करील. प्रियाच्या वडिलांचा तिच्यावर खूप जीव होता. पुजाऱ्यांचं बोलणं ऐकताच त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. त्यांनी तो धागा आणि अंगारा घेतला आणि क्षणाचाही विलंब न करता दोघे एसटीने लेकीच्या घरी निघाले. इकडे प्रियाला एवढ्या मोठ्या घरात कोंडल्यासारखं होऊ लागलं.
पण आपले वडील येत आहेत हे समजताच तिला बरं वाटलं. बाहेर पावसाची उघडझाप चालूच होती. थोड्या वेळात धुणं भांडी करणारी बाई आली तसं तिला थोडं बरं वाटलं. काही जास्त न बोलता तिनं आपलं काम केलं आणि निघूनही गेली. तशी पुन्हा तिला एकांताची भीती वाटू लागली. रात्री घडलेल्या जागरणाने आता दिवसा तिच्या डोळ्यांवर झापड येत होती. हॉलमधील सोफ्यावर बसल्या बसल्या तिचा डोळा लागला आणि पुन्हा तेच घडलं. यावेळी तिला आपल्या पायाजवळ ती काळी कुट्ट बुटकी आकृती बसल्यासारखं दिसलं. त्या आकृतीने जोरात आपली नखं तिच्या पायाच्या तळव्यावर ओढली. तशी प्रिया झटकन जागी झाली, पण कोणीच नव्हतं. तेच स्वप्न तिला पुन्हा दिसलं. तशी ती अस्वस्थ झाली. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. आपले आई बाबा आले असतील म्हणून ती घाईघाईत दरवाजाकडे गेली आणि खरंच तिचे आई बाबा होते. आईला बघताच तिला भरून आलं. त्यांना घेऊन प्रिया आत आली. तोच तिची आई म्हणाली, पियू, फरशीवर हे लाल डाग कसले ग? तसे तिने खाली पाहिलं तर खरंच लाल रंगाचे, पण एकाच पायाचे ठसे उठले होते. हे पाहून तिच्या काळजाचा थरकाप उडाला. चेहऱ्यावरची भीती दाटल्याने थरथरत्या आवाजात ती म्हणाली, हे शक्य नाही. मी तर स्वप्न पाहिलं होतं. एवढं बोलून ती खुर्चीवर बसली आणि पायाच्या तळव्याकडे पाहिले तसे तिचे डोळे पांढरेच झाले. एखादी काच पायात घुसावी तशी पायात भेग पडली होती आणि त्यातून एकसारखं रक्त वाहत होतं. आई, मला स्वप्न. तिच्या थरथरत्या ओठातून एवढे शब्द निघाले आणि ती बेशुद्ध झाली. काही वेळात ती जागी झाली तेव्हा आपल्या बेडवर होती. पायाला पट्टी बांधलेली, तर आई वडील बाजूलाच बसले होते आणि अविनाश मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. शुद्धीवर येताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. अविनाश काळजीने म्हणाला, कसं झालं हे? स्वतःला सांभाळून काम करायचं ना. प्रियाच्या वडिलांनी सोबत आणलेला देवीचा अंगारा आणि लाल धागा आपल्या लेकीला बांधू लागले. तसा अविनाश रागातच म्हणाला, ते आधी काढून टाका. या घरात असल्या खुळचट गोष्टींवर कोणी विश्वास ठेवत नाही. जावयाचे शब्द कानावर पडताच तिच्या वडिलांना भयंकर राग आला. तरी स्वतःला सावरत ते म्हणाले, जावई बापू, तुमच्याकडे सगळं काही आहे. एक बायको मेली तर दुसरी मिळेल, पण आमच्यासारख्यांचं काय? आमच्या मुलगीचं काही बरं वाईट झालं तर रक्ताचं पाणी करून फुलासारखं जपलेलं ह्या मुलीचं काय होईल ते तुम्हाला नाही कळायचं. सासऱ्याच्या या उत्तरानं अविनाश गप्पच झाला. त्यांनी धागा बांधला आणि त्या दिवशी घरीच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रियाचे आई वडील मुलीचा आणि जावयाचा निरोप घेऊन परतले. या घटनेला आता 3-4 महिने उलटून गेले होते. दोघांचा संसार सुखात चालला होता. आता तिला कसलाच भास होत नव्हता आणि ती गरोदरही होती. गौरी गणपतीच्या सणासाठी ती आता माहेरी आली होती. घरात सगळेच आनंदी होते, पण ही तर एका भयान वादळापूर्वीची शांतता होती. गौरी गणपतीच्या सणात आपल्या मैत्रिणींसोबत 4 दिवस घालवून ती आज सासरी निघाली. आईने तिला ग्रामदेवतेच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायला सांगितलं. तशी प्रिया देवळात गेली. देवीच्या पाया पडली आणि देवळातील गुरुवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तसे गुरव शांतपणे म्हणाले, पोरी, लग्नानंतर ज्या विचित्र घटना तुझ्या आयुष्यात घडल्या त्या मी दिलेल्या धाग्याने बंद झाल्या नाहीत. त्या घटना पुढे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या एका भयान वादळाचे सूचक आहेत. तसे प्रिया थोडी घाबरली आणि साडीचा पदर सावरत हात जोडून त्यांच्यासमोर बसली. तसे आपले डोळे बंद करून मंत्र पुटपुटत गुरुवांनी खाडकन डोळे उघडले आणि म्हणाले, तुला अशा ताकदीचा सामना करायचा आहे जिला तिन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभूत करू शकला नाही आणि पराभूत करूही शकणार नाही. जगातला कोणताच तांत्रिक मांत्रिक तुला मदत करून त्या शक्तीला संपवता इतपत सिद्ध नाही. या युद्धासाठी नियतीने तुझीच निवड केली आहे. देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. आणखी एक गोष्ट, मृत्यूचा तांडव खूप आधीच सुरू झाला आहे. प्रियाचा भयभीत चेहरा पाहून गुरव पुन्हा आवाज चढवून मोठ्याने म्हणाले, पोरी, घाबरू नकोस, तुझ्यात हिंमत आहे. प्रियाला गुरुवांनी सांगितलेलं कोडं उलगडलं नव्हतं, पण येणाऱ्या प्रसंगासाठी तिनं आपलं मन घट्ट केलं होतं. देवीचा आशीर्वाद घेऊन ती पुन्हा सासरी निघाली. त्या दोघांचा संसार खूप छान चालला होता. अविनाशचा स्वभाव तापट होता,
पण ती समजून घेऊ लागली. काही दिवसातच ती गुरुवाने सांगितलेलं सारं काही विसरून आपल्या संसारात रमली. तिला 4था महिना सुरू झाला आणि एरवी तापट स्वभावाचा अविनाश देखील आता तिची काळजी घेऊ लागला. एक दिवस ते प्रिया आणि तिच्या पोटातील बाळ सुखरूप आहे का याचं चेकअप करून घरी परतले. प्रिया आनंदी असली तरी अविनाशचा चेहरा मात्र काळजीने व्यापला होता. तो प्रियाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण धाडस होत नव्हतं. जेवणावरून दोघे आपल्या बेडरूममध्ये गेले. नवरा उदास आहे हे पाहून प्रियाने विचारलं, काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाही का? म्हणत ती त्याच्या कपाळाला हात लावून पाहू लागली. तसा अविनाशने तिचा हात हातात घेत जड अंतकरणाने म्हणाला, पियू, तुला मन घट्ट करावं लागेल. त्याचे हे थरथरते शब्द ऐकताच प्रियाला थोडी काळजीच वाटली. काय झालंय सांगाल का मला? तसा अविनाश शांतपणे सांगू लागला, डॉक्टरांनी तुझं चेकअप करून मला आपल्या केबिनमध्ये बोलावलं होतं. त्यांनी सांगितलं की आपली बाळाच्या हृदयात छिद्र आहे. ते जन्मले तरी जास्त दिवस नाही जगणार. त्याचे शब्द कानावर पडताच प्रिया स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, नाही, हे खोटं आहे. माझ्या बाळाला काही नाही झालं. तिला सावरत अविनाशने जवळ घेतलं आणि म्हणाला, ॲबॉर्शन हा एकच पर्याय डॉक्टरांनी सांगितलाय. प्रियाशी बोलून अविनाश झोपी गेला. पण प्रियाची मात्र झोप उडाली होती. तीही झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण आपल्या मातृत्वाच्या तुटलेल्या स्वप्नाने तिचे अश्रू अजूनही गालावरून ओघळत होते. आणि इतक्यात तिचा डोळा लागतो न लागतो तोच तिच्या पायाच्या तळव्यावरून बोट ओढल्याचा भास झाला. खूप दिवसांनी हा भास झाला होता, त्यामुळे ती थोडी घाबरलीच. काही वेळ तशीच शांत बसून राहिली. तशी एक लहान मुलगी हुंदके देत रडत असल्याचं जाणवलं. अविनाशला उठवायचा प्रयत्न करावा तर तो दिवसभराच्या कामाने कंटाळला होता, म्हणून ती स्वतःच उठून आवाजाचा वेध घेत बेडवरून खाली उतरली. तोच प्रियांकाला खाली पाणी सांडलं असल्याचं जाणवलं. तिला आश्चर्य वाटलं, इथं पाणी कोणी सांडलं असं म्हणत ती चालू लागली. आवाज बाथरूममधून येत होता. तिनं बाथरूमकडे पाहिलं आणि तिच्या काळजात चर्र झालं. दचकून ती जागेवरच उभी राहिली. बाथरूममधून एक बुटकी 2.5-3 फुटी उंचीची काळी कुट्टाकृती तिला वाकून पाहत होती. तिच्या चेहऱ्याचा थोडाच भाग दिसत होता. केस लांब होते आणि पाण्याने भिजले होते. तिच्या भिजलेल्या केसांमधून पाणी खाली फरशीवर पडत होतं. प्रिया हळूहळू तिच्याकडे चालू लागली तशी ती आत सरकली. स्वतःला सावरत प्रिया बाथरूमचा दरवाजा उघडून आत गेली. तशी तिच्या भोवतीचं वातावरण बदलू लागलं. बाथरूमच्या पांढऱ्या फरशीवर झाडाचा पालापाचोळा दिसू लागला. ती भयभीत नजरेने पाहू लागली. तसं काळोखात तिच्या भोवती नारळीची छोटी छोटी एकसारखी झाडे दिसू लागली. तिथेच मध्ये रिकाम्या जागेत एक खोल खड्डा खणला होता, जो पावसाच्या पाण्याने पूर्ण भरत असल्याचं दिसलं. या दृश्याने प्रिया थरारली. काही समजायच्या आतच पुन्हा तिला कोणीतरी हुंदके देत रडत असल्याचा आवाज ऐकू आला. ती शांतपणे तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. तसं तिच्या लक्षात आलं की तो आवाज खड्यामधल्या पाण्यामधून येत होता. तिची नजर खड्ड्यामध्ये गेली. झाडाचा पालापाचोळा पडून ते पाणी काळेकुट्ट दिसत होते. ती सावध होऊन त्या पाण्यात पाहत होती. इतक्यात तिला कोणीतरी हाक दिली, आई, मला वाचव ग. आणि दुसऱ्या क्षणात त्या खड्ड्यामधून एका मुलीचा हात बाहेर आला. तशी प्रिया थरारली. तिचा तोल गेला, पण मागे भिंत असल्याने ती सावरली. समोरचे दृश्य धडधडत्या काळोखाने पाहू लागली. त्या घाण पाण्यातून एक मुलगी रांगत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. समोरचं दृश्य पाहून प्रिया डोळे बंद करून खाली बसली. तशी पाण्यातील गाळ आणि लाल चिखलाने माखलेली ती मुलगी रांगत सरपटत उठून उभी राहिली. तिच्या केसांमध्ये चिखल, पाणी खाली ओघळत होते. लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती प्रियाकडे पाहत म्हणाली आणि आपल्या हाताचे बोट डावीकडे दाखवत जोरात ओरडली. तिच्या आवाजाने प्रियाच्या मेंदूत झिंझिण्या आल्या. तसे त्या मुलीने बोट केलेल्या ठिकाणी प्रिया पाहू लागली तर समोरच एका नारळीच्या छोट्या झाडाखाली एक बाई आपल्या 3-4 वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन बसली होती. प्रिया उठून चालत त्या बाईकडे जात तिच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागली. तसं तिच्या लक्षात आलं
की ही जी मुलगी आत्ता खड्ड्यातून बाहेर आली ही तीच आहे. थरथर त्या नजरेनं प्रिया त्या बाईकडे पाहू लागली. तशी तिची दात खिळीच बसली. तिला दिसलं की ती बाई स्वतः प्रियाच होती. त्या मुलीला मांडीवर घेऊन बसली होती. या भयान दृश्याने ती जोरात किंचाळली. तसा अविनाश जोरात धावत आला. ती थरथर कापत होती. तिला सावरत अविनाश आत घेऊन आला. तिचं सगळं ऐकून घेत अविनाश म्हणाला, तुला एखादं वाईट स्वप्न पडलं असेल, आणि तिला शांतपणे झोपवलं. दुसऱ्या दिवशी दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे नेहमीचीच गर्दी होती. दोघेही नंबरची वाट पाहत बसले होते. इतक्यात अविनाशचा मोबाईल वाजला. फोनवर बोलत तो बाहेर गेला. तसं प्रियानं आपला चेकअप केलेला रिपोर्ट पाहिला, पण तिला तसा काहीच प्रॉब्लेम दिसला नाही. तशी ती डॉक्टरांना भेटायला केबिनमध्ये गेली. डॉक्टरांनी जे सांगितलं हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला हुंदका आवरत सावरत ती तिथून बाहेर पडली. ती अविनाशला न भेटताच घरी आली. आईला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन लागत नव्हता. आपल्या रूममध्ये बसून होंदके देत रडू लागली. थोड्या वेळातच अविनाश घरी आला. त्याला पाहून ती खूप चिडली. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना? इतका मोठा विश्वासघात का? मला माहिती आहे, पण तरीही मला तुमच्याकडूनच उत्तर हवं आहे. तिचं बोलणं ऐकून घेत अविनाश शांतपणे म्हणाला, सॉरी, मला माफ कर, मी खोटं बोललो तुझ्याशी. पण माझा नाईलाज होता. माझ्या आई वडिलांची एकच इच्छा होती, पण त्याआधीच ते गेले. त्यांच्या अतृप्त आत्म्याला अजून शांती भेटली नाही. माझ्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी तरी. अविनाशचं बोलणं ऐकून ती अजून संतापली. म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ का? नाही, मी या बाळाला जन्म देणार. तिचं बोलणं मध्येच थांबवत तो म्हणाला, मग तुला माझ्याशी घटस्फोट घेऊन इथून कायमचं जावं लागेल. एवढं बोलून अविनाश गाडी घेऊन ऑफिसला गेला, पण त्याचे शब्द कानावर पडताच ती हादरून गेली. त्या रात्री अविनाश घरी उशिरा परतला, पण तो खूप प्यायला होता आणि काहीच न बोलता तसाच झोपी गेला. प्रिया त्याच्या शेजारीच बसली होती. आज तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळं कसं शांत आणि भकास वाटत होतं. तोच तिला कसलासा आवाज येत असल्याचं जाणवलं. आपले अश्रू स्वच्छ करत ती आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. कोणीतरी आपल्या रूमच्या बाहेर चालत येत असल्याचा भास तिला झाला. तिनं अविनाशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो गाढ झोपेत होता. न राहून ती उठली आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर आली. बाहेरचे लाईट्स बंद होते, त्यामुळे तिला नीटचं काही दिसत नव्हतं. पण एक अस्पष्ट पांढरट आकृती पायऱ्या उतरून खाली जात असल्याचं जाणवलं. तशी प्रिया ही लाईट्स न लावता तिच्या मागून चालू लागली. इतक्यात चालताना तिचा धक्का लागून फ्लॉवर पॉट खाली पडला. प्रियानं तो उचलून वर ठेवून समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं. भास झाला असेल म्हणून थोडा वेळ तशीच हॉलमध्ये बसली. तोच तिला पुन्हा आवाज आला आणि आवाजाचा वेध घेत दरवाजा उघडून बाहेर आली. तसा आवाज वाढू लागला. आवाज त्यांच्याच बागेतील मागील बाजूने येत होता. ती हळूहळू पुढे निघाली. इतक्यात तिला दिसू लागले की बागेतील एका अंधारा जागेवर तीच पांढरट आकृती उभी आहे. तिच्या हाती असलेल्या हत्याराने ती जमीन खोदण्याचा प्रयत्न करते. प्रियाला थोडी भीती वाटली, पण ते कोण आहे हे पाहण्यासाठी आणखी पुढे निघाली. पुढे जाता जाता ती आकृती थोडी स्पष्ट होऊ लागली. प्रियाला दिसू लागलं की पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई हाती कुदळ घेऊन नारळीच्या झाडाखालची जमीन खोदण्याचा प्रयत्न करते. तिच्या लांबसडक केसांनी तिचा चेहरा पूर्ण झाकला गेलाय. जमिनीवर प्रहार करताच तिच्या बांगड्या फुटून खाली पडायच्या. तिच्याकडे पाहून तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. प्रियाची चाहूल लागताच त्या स्त्रीने जोरात हातातील कुदळ जमिनीत घुसवली आणि खाली वाकून मान तिरकी करत प्रियाकडे पाहू लागली. तिच्याकडे पाहताच भीतीने प्रियाचे डोळे पांढरे झाले. खाली वाकल्याने तिचे मोकळे केस तोंडावर आले होते. तिचे पांढरे कपाळ आणि डोळ्यांच्या रिकाम्या काळ्या कुट्ट खोबण्या पाहताच प्रिया जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. ती स्त्री हातातील कुदळ सोडून सरळ उभी राहत वर तिच्या बंगल्याच्या त्या खिडकीकडे पाहू लागली. तसं प्रियानेही वर पाहिलं आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला.
कारण तिच्या समोर उभी तशी स्त्री वरून तिच्या बेडरूमच्या खिडकीतून रखरखत्या नजरेने पाहत होती. काय चाललंय हे समजण्यापलीकडचं होतं. हळूहळू समोर उभ्या त्या स्त्रीने आपल्या हाताचे बोट पुढे करून खुणावले. तसं प्रियाने आपल्या मागे पाहिलं आणि भीतीने आपलं काळीज छाती फोडून बाहेर आल्यासारखं धडधडू लागलं. कारण तिच्या पाठीमागून काहीच अंतरावर एक काळी कुट्ट बुटकी आकृती ओरडत वेगाने धावत तिच्याकडे येत होती. त्या भयानक घोगऱ्या आवाजाने प्रियाचं डोकं बधीर होऊ लागलं. भयभीत नजरेने ती धावत येणाऱ्या आकृतीकडे पाहत होती. घोगऱ्या आवाजात धावत त्या आकृतीने त्या नारळीच्या छोट्या झाडात झेप घेतली आणि अदृश्य झाली. तशी ती समोर उभी स्त्री हातात कुदळ घेऊन जोरजोरात रडत ओरडत किंचाळत त्या झाडाखालील जमीन खोदू लागली. समोर घडलेले हे भीषण दृश्य पाहून तिला भोवळ आली आणि प्रिया तिथेच बेशुद्ध झाली. प्रियाला येणारे भयानक अनुभव हे काय येत होते आणि ही कोणत्या वादळाची चाहूल होती हे आपण दुसऱ्या भागात पाहू.